उजनी धरणातील पाण्यामुळे पंढरपुरातील भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। अशातच नदीकाठी असणाऱ्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी रात्री उशिरा शिरण्यास सुरुवात होईल आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचे उपाय घ्यायला सुरुवात केली आहे। नागरिकांच्या स्थलांतरणाचं नियोजन सुद्धा करण्यात येत आहे। जी लोक आहेत, जी कुटुंब आहेत, ती आता इथं कुठेतरी आपला संसार बाहेर नेण्याच्या प्रयत्नात आहेत। काय सांगाल की कधी पाणी येईल सांगितलंय? 5 वाजेपर्यंत, 5-6 वाजेपर्यंत येते पाणी। किती पाणी येईल सांगितलंय? काय आता 5 लाख पर्यंत सांगितलं। तयारी झाली पण ते जीव धोक्यातच आहे की रात्रपासून झोप नाही डोळ्याला, कसं की काय की म्हणून मग आता 5 वाजता येते, संध्याकाळी येते। आता काय की संध्याकाळी येते म्हणते, 5 वाजा येते म्हणते। तर खरं 10,000 क्युसेकचा विसर्ग चंद्रभागेच्या पत्रात चालू झाल्यानंतर व्यास नारायण मध्ये पाणी जायला सुरुवात होते। हा विसर्ग 1,30,000 ते 40,000च्या घरात असल्यामुळे या भागातली 100 ते 150 कुटुंबांचं स्थलांतर रायगड भवन येथे केलेलं आहे। प्रशासनाच्या सूचनेनुसार इथल्या आमच्या स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने या लोकांचं स्थलांतर आम्ही तिथं करत आहे। जेव्हा जेव्हा पाणी येते तेव्हा लोकांना त्रास होतोय, सामान सगळं उचलून जावं लागतंय, काही फुटते, नुकसान होते। पाणी मध्ये घरात पाणी शिरलं की घरात बी त्रास होतो। सरकारने पैसे देते, लोक बांधून देणे घर, अशी एक विनंती आहे। झोपडपट्टी असो, यातील राहणारे नागरिक जे आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि यांची सोय रायगड भवन व आपल्या रामबाग मंदिरामध्ये एक चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे। फक्त आम्हाला प्रशासनाला हेच विनंती आहे की त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि राहण्याची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे। भीमा नदी पात्रात आलेल्या पूर परिस्थितीमुळे आज झोपडपट्टीमधील जवळपास 200 कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम आता सध्या युद्ध पातळीवर सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतं। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।